नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या रांगोळी चॅनलमध्ये। मैत्रिणींनो, आता सणासुदीचे दिवस सुरू होत आहेत। हरतालिका, गौरी गणपती आता जवळ आले आहेत। तर त्यासाठी आपण बनवत आहोत 5 ते 3 ठिपक्याची सुंदर अशी रांगोळी। तर चला मग सुरुवात करूया। त्यासाठी आपण देऊन घेऊयात 5 ते 3 ठिपके। हे 5 आपले ठिपके काढले आहेत। आता या दोन्ही ठिपक्याच्या मधोमध आपल्याला बरोबर ठिपका द्यायचा आहे। या पद्धतीने ठिपके व्यवस्थितच काढायचे आहेत, नाहीतर मग आपली रांगोळी चुकते। जे आपण रांगोळी काढणार आहोत ती आपली व्यवस्थित येत नाही। दोन्ही ठिपक्यांच्या मधोमध आपला ठिपका आला पाहिजे, दुसऱ्या लाईन मधला। या पद्धतीने मी इथं ठिपके काढून घेतले आहेत। आता दुसऱ्या लाईन मधले जी 4 ठिपक्याची आपली लाईन आहे त्याच्यावरती मी या पद्धतीने लाईन मारून घेतली आणि खालूनही त्याचप्रमाणे लाईन मारून घ्यायची आणि परत वरची आता हे जे 4 ठिपके उभे आपले येतात ते जोडून घ्यायचे। या पद्धतीने परत आता वरतून आपल्याला हे 4 ठिपके असे जोडून घ्यायचे आहेत। बघा, आपला स्टार शेप इथं तयार झाला आहे। आता परत आपण हा आणि हा ठिपका असाच सरळ उभी लाईन याच्यामध्ये मारून या पद्धतीने मी जोडून घेतला आहे। या सेम पद्धतीने आपण इथं जोडून घ्यायचं आहे। आणि आता हे जे आपले 3 ठिपके एका लाईन मध्ये येतात ते आपण या पद्धतीने जोडून घेऊया। या पद्धतीने मी जोडले आहेत। परत या साइडचे 3-3 ठिपके मी असे जोडून घेतले आहे आणि हे सिंपल तिन्ही ठिपके आपले या पद्धतीने इथं जोडून घ्यायचे आहेत। आता हा जो आपला इथं शेप तयार झाला आहे त्याच्यामध्ये मी या पद्धतीने 3 तिरप्या लाईनी मारून घेतल्या आणि 2 अशा त्याला क्रॉस लाईन मारून घेतल्या। या पद्धतीने याच्यावरती मी लाईन मारून घेतली आहे। आता याच्यावरती या पद्धतीने मी इथं पानाचा शेप काढला आहे। दुसऱ्या लाईनवरून अशी परत लाईन घेऊन या पद्धतीने त्याला पाकळ्या काढायच्या आहेत। त्याच्यानंतर परत अशा गोल 2 पाकळ्या काढायच्या आहेत। परत एक पाकळी मी त्याला काढली आहे। आणि याच्यामध्ये मी या पद्धतीने पांढरा रंग असा हलक्या हाताने भरला आहे। याच्यामध्ये तुम्हाला जो रंग आवडत असेल किंवा मग पिंक कलर इथं तुम्ही भरू शकता। कमळ फूल आहे म्हणून मी पांढराच रंग इथं या पद्धतीने भरला आहे। आणि
याच्यावरती पांढऱ्या रंगाचा मोठा पद्धतीने ठिपका दिला आहे आणि त्याला बोटाने असं प्रेस करायचं. या ठिपक्याच्या वरती या पद्धतीने मी डॉट काढून घेतले आहेत. आता जो आपण मध्ये ठिपका होता आपला मधला, त्याच्या भोवती अशा मी गोल पाकळ्या काढून घेतल्या आहेत, जेणेकरून आपलं तिथे सुंदर असं फूल तयार होईल. एकदम तुम्हाला पाकळ्या काढता येत नसतील तर या पद्धतीने डॉट देऊन त्याला असं बोटाने पाठीमागे ओढायचं, म्हणजे तुमचं फूल तयार होईल. आता हा जो त्रिकोण आहे मधला, त्याच्यामध्ये त्याच पद्धतीने मी लाईन ओढून घेतल्या. त्यावरती मी तसा मोठा ठिपका दिला आहे. याच्यावरती असं सर्कल मी बनवलं आहे. दोन दोन लाईनीचं असं गोल करायचं. या पद्धतीने आता याच्यावरती आपण या पद्धतीने फूल बनवणार आहोत. आणि या पाकळीमध्ये मी अशा उभ्या लाईन देऊन घेते, जेणेकरून आपलं फूल अजून आकर्षक दिसेल. बघा किती उठून आपली रांगोळी दिसत आहे. वरच्या साईडने आपण त्याच पद्धतीने फूल काढून घेऊ. आणि याच्यामध्ये अशा उभ्या लाईन मी तर देऊन घेते. बघा किती सुंदर आपली रांगोळी इथं तयार झाली आहे. आता याच्या मधल्या डॉट मध्ये मी पिंक कलर दिला आहे आणि साइडच्या डॉट मध्ये सुद्धा पिंक कलर भरला आहे. फक्त डॉट मध्ये जो आपण मोठा ठिपका दिला होता त्याच्यामध्येच मी कलर टाकला आहे. तुम्हाला जर यामध्ये रंग भरायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही रंग भरू शकता. आता आपण हे या डॉटच्या शेजारी आपण जे डॉट दिले आहेत छोटे, त्याला असं बोटाने पाठीमागे ओढून घ्यायचं, म्हणजे त्याच्यावरती आपलं सुंदर असं फूल इथे तयार होईल. बघा कमी रांगोळीत सुद्धा खूप सुंदर अशी रांगोळी ही दिसत आहे. या पद्धतीने तुम्ही कमी रंगाचा वापर करूनही सुंदर सोप्या आणि छान आकर्षक दिसणाऱ्या रांगोळी तुम्ही बनवू शकता. आणि याच्या साईडला मी इथे ते आपला गॅप दिसू नये जास्त म्हणून मी इथं एक केंद्रवर्धिनी म्हणतात या शेपला गोल करून त्यालाच असं आतमध्ये परत एक सर्कल करून या पद्धतीने काढायचा आहे. हा शेप सर्वांनाच माहिती आहे, सर्वांना काढता येतो सहज. नवीन शिकणारेही या पद्धतीने सोप्या पद्धतीने या रांगोळी शिकू शकता आणि आपले सण अजून आकर्षक सुंदर पद्धतीने साजरे करू शकता. प्रत्येक सणाला आपण रांगोळी ही
काढतच असतो आणि असा कमी ठिपक्यांचा वापर करून आपण सहज सुंदर अशी रांगोळी बनवू शकतो। बघा किती उठून आपली रांगोळी दिसत आहे। माझी रांगोळी तुम्हाला जर आवडत असतील माझे व्हिडिओ तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि एक छोटीशी कमेंटही मला नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।